नमस्कार मंडळींनो, आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा. काल आम्ही M2M बोटीन प्रवास केलो, मजा आली. त्यानंतर रात्री आमका 7-8 वाजले आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेच एकत्र ह्या रिसॉर्टला येलो. मागे तुमका रिसॉर्ट दिसता. ह्या चौक्यातला रिसॉर्ट असा, जा चौके बाजारपेठ असा, तिकडनं 2-2.5-3 किलोमीटर असताला कदाचित. आणि ह्या रिसॉर्ट भारी असा, तुमका दाखवते. आज होळी असा, सगळ्यांका होळीचे शुभेच्छा. हे बघा, ह्यो रिसेप्शन एरिया असा. हे बघा, द नॅन इज ग्रँड. ह्यो रिसेप्शन एरिया असा, भारी आहे, मजा येईल. काल आम्ही रात्री मस्त स्विमिंग पूलमध्ये न्हालो. आमका फ्रॉन्स वगैरे मस्त फ्राय करून दिला, करकरीत. दमलेलो. आधीच नंबर दिसलो माका 101. मस्त ना, हा नंबर माझो फेवरेट आहे. मस्त आहे ना. किती एरियात आहे हो? हा 33 एकरचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये 3 एकर डेव्हलप केला आहे पूर्ण. ओके, म्हणजे पूर्ण इकडचा सगळा तुमचाच आहे. ह्या काय, हा कशासाठी हा? ह्या ओपन स्टेज आहे. ओके, म्हणजे इकडे कार्यक्रम करू शकतो वगैरे कार्यक्रम, बर्थडे वगैरे करू शकतो. आणि AC हॉल पण आहे ना. ओके, इकडे काय छोट्या मोठ्या पार्ट्या पण करू शकतात, काय विषय नाही. म्हणजे बर्थडे पार्टी असतात. फर्स्ट इव्हेंट झालेला तो इथेच. हे इकडे सगळे प्राणी बिनी टाकले नाही मस्तपैकी, भारीच वाटतं. सेल्फी पॉइंट, रूम पण बघून घेऊया आपण. ट्रिपल बेड आणि डिलक्स. हा ट्रिपल शेअरिंग आहे. ट्रिपल शेअरिंग म्हणजे 3 जण आहे राहू शकतात. ट्रिपल शेअरिंग रूम. अच्छा, असा काय. ओके, एक जण. अटॅच वॉशरूम ना. हो. नीट. ओके, आणि इकडनं गॅलरी. हो. प्रत्येक रूमला गॅलरी आहे. तिकडे कॉटेजेस असत, इकडे स्विमिंग पूल, तिकडे हॉल असा, तिकडे रूम असत. परत स्विमिंग पूल तुमका दाखवते जरा. ह्यो ट्रिपल शेअरिंग. आणि आता आपण कुठचं? डिलक्स. डिलक्स. डिलक्स बघूया. अच्छा, डिलक्स रूम. रूम मध्ये टीव्ही आहेत सगळ्या. काल ना आम्ही गेलेलो, मॅच बघितली मस्त आहे जिओ हॉटस्टार. आणि ह्यो डिलक्स, आणि तो पण डिलक्स. तो पण दिला, त्याला गॅलरी आहे, ती वरची दाखवतो. ओके, आता जर इकडे 3 जण कोणाक राहायचं असत तर इकडे येऊन राहू शकतात. 3 जण, जास्तीत जास्त 6 जण राहतात इकडे ह्या रूम मध्ये खालती बेड टाकून. आणि ह्याचे रेट काय आहेत? 3,700 ऑफ सीझन. ओके. आणि सीझनला 4,200 पर्यंत जातो. ओके, म्हणजे 4,000 सीझनला. आणि डिलक्सचे काय रेट? हा 2,500 आहे, सीझनला 2,800 3,000 पर्यंत जातो. आणि जर समजा कोणतरी एक्स्ट्रा जर इलो तर एक्स्ट्रा आलो तर मॅट्रेस टाकू शकतो आपण याच्यात. मग त्याचे वेगळे चार्ज नाहीत ना? नाही, त्याचे 500 रुपीज एक्स्ट्रा घेतो आम्ही. ओके. ते डिपेंड्स आम्ही गेस्ट किती दिवस राहतात stay त्याच्यावर, करणार आहे, ओके. त्या हिशोबाने मग आम्ही कॉम्प्लिमेंटरी करून देतो. ओके, ठीक आहे. रूम पण मस्त असा. इकडे सगळ्या रूमला अटॅच वॉशरूम असा, TV असा, सगळं मस्त असा. तर मंडळींनो, आपले रूम बघून झाले आहेत. आता आपण म्हणजे इकडचे रूम बघून झाले. आता आपण काय चाललो? कॉटेज बघू. आणि इकडे जर तुम्ही रवा केलात, रूम बुक केलात ना, तर तुमका नाश्ता इन्क्लुडेड असं त्याच्यात. म्हणजे तुम्ही रूमचे जे पे करतालात त्याच्यात तुमका नाश्ता पण भेटतो. चहा नाश्ता ना, चहा नाश्ता. जेवण तुका घेऊन, हा म्हणजे जागा असतात. आता जेवणाचा कसा व्हेज नॉन व्हेज कोण असतात ते त्यांचे प्रत्येकाचे रेट वेगवेगळे असतात, ते तुका पे करून घेऊचे लागतले. चहा नाश्ता इन्क्लुडेड असा ना. ब्रेकफास्ट. प्रत्येक रूम सोबत ब्रेकफास्ट इन्क्लूड. नंतर लंच डिनर वगैरे एक्स्ट्रा चार्जेस. ओके. कॅपॅसिटी पण इकडे चांगली आहे. स्विमिंग पूल हा मस्त आणि भरपूर. बोलतात हा टोटल काय 80 गेस्ट.
ओके. वन टाइम 20 रूम आहेत 80 कॅपॅसिटी. मस्त आहे ना. डेस्टिनेशन वेडिंग केला तर भारी आहे. हम्म. चला ही केडली इल्या तेव्हा. हे सगळं कॉन्क्रीट आहे ना. पहिली तर म्हणलं हे बघा, हे असा स्विमिंग पूल आणि इकडे मगर बिगरा. इकडे काय केलं नाही, काय सांगलं नाही केव म्हणा. म्हणजे केव सांगला नाही, मेडिटेशन केव. ओके, म्हणजे आतमध्ये जाऊ भीती वाटत होती मला सकाळी. काळो गाव मध्ये कोणतरी वेळा मस्त लाईटी असत, पण ते आपण लावूक नाही सांगू म्हणून, पण लाईटी शिवाय मजा येते तरी. साप बी मस्त आहे. नाही रे, मस्त वाटतं ना, असं भुयार आहे बघा. हा पूर्ण केलेली आहे ना. केलेलीच आहे. इकडे लहान मुलांका खेळासाठी असा, आणि इकडे बांडुका बसलो तो, बगळे सशे. तिकडे आम्ही राहतो. तिकडे कोणते रूम असतात ते? डिलक्स, प्रीमियम? नाही सांगते तू कसं. प्रीमियम डिलक्स. तिकडे जे रूम असतात ना ते प्रीमियम डिलक्स असतात, आणि तिकडे आम्ही राहतो. नवीन खालीच आत्ता मग वाटतं, सुरू झालंय. हां आत्ताच सुरू झालेले आहेत. खाली मग वाटतं हॉल असा, लग्नाचा AC हॉल असा, आणि तिकडे वरती रूम असतात ते. तो येता का बघूया, मग ते पण तुमका दाखवते. स्विमिंग पूल मस्त मजा येईल काल रात्री. तो इकडे डायनिंग एरिया असा. इकडे तुम्ही मोठं ग्रुप असलो तर जेवक बसू शकतात मस्त हवेशीर. इकडे आरामासाठी गोवा फील देता. तो बघ गोव्याची गेस्ट पण दिलेले आहे. गोव्याचे गेस्ट नाही आहेत गोव्यावर गे दिलेले आहे. बघा भाई, गॉगल वगैरे जाऊन फुल आराम करत असं. आम्ही ऐसर काम करतो सर. काम करता. मी म्हटलं बिरा गेलं की काय. सर काय सर काय पाण्याचा ग्लास घेऊन स्विमिंग पूल बघून झाला. स्विमिंग पूल मध्ये बाहेरचे लोक येऊ शकतात ना? काय चार्ज असतात? त्याचा पॅकेज सिस्टम आहे कॅटेगरी वाईज 1000, 2000 आणि 2500. म्हणजे 1000 मध्ये काय आहे? मध्ये तुमचं फक्त स्विमिंग पूल इन्क्लूड असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच आणि हाय टी असतं. 2000 मध्ये तुमचं तोच पॅकेज राहतो, फक्त डिनर ॲड होतो त्याच्यामध्ये. म्हणजे एका दिवसाचाच, सकाळी यायचं संध्याकाळी जायचं. ओके. आणि 2500 मध्ये तुम्हाला रूम दिला जातो. ओके. मग त्यावेळेला आम्ही एका रूम मध्ये मॅक्स टू मॅक्स 4 लोक अकोमोडेट करतो. मग बाकी रूम घेतल्याच्या नंतर ह्या सगळं फ्री असतं? सगळं रूम घेतला की तुम्हाला 2500च्या पॅकेजमध्ये तुम्हाला सगळंच येतं. म्हणजे तुमचं ब्रेकफास्टही होतो, लंचही, हाय टी आणि डिनर प्लस रूम. आणि रूम देताना आम्ही प्रीमियममध्येच रूम देतो. ओके. आता आपण कुठच्या जाऊया? इकडचे? तिकडचं व्ह्यू बरं. ओके. म्हणजे ग्रुप, फॅमिली, कपल सगळ्यांचं. येऊ शकतात मस्तपैकी. आणि शांतता. आणि प्रॉपर्टीचे आत्तापर्यंत सर्वात जास्त सेलिंग रूम ते 2 आहेत. कुठचे हे? ओके. कशासाठी, काय खास आहे त्याच्यात? व्ह्यू चांगला आहे आणि पूर्ण गार्डन दिसता, एरिया पूर्ण तुम्हाला प्रॉपर्टीचा लुक आहे. ओके. हे बघा कसं आहे. इकडचे काय रूम असतात? प्रीमियम कॉटेज. प्रीमियम. डेंजर. आता डेंजर. हे किती रुपये असतात? हे ऑफ सीझन 4500 Okay. आणि सीझन मध्ये 5.5-6 पर्यंत जातात. ओके. ह्याच्यात काय काय इन्क्लुडेड? ब्रेकफास्ट सगळीकडे ब्रेकफास्ट असतो. अटॅच आणि इथून बघितलं वॉशरूम. इकडनं पूर्ण व्ह्यू दिसता. तर मंडळींनी बघितलात ना, मजा येलेली. मजा होती, पण आमका जाऊचा आज होळी असा आणि घराकडे जाऊचा, तर त्यामुळे आम्ही आता घराक जाऊन निघतो. बाबा माझं काय करीत असलाला नाही करीत. आपल्यासोबत आता लकी दादा होतो. लकी दादा उठाक नव्हते. आमचा शूट होता, शूट केलं आम्ही. बंटी वा तर आता नाश्ता करून आम्ही निघतलो. इकडे तुमका जर येऊचा असत ना तर मंडळींनो व्हिडिओवरती नंबर, ॲड्रेस सगळा देत आहे. आधी आपण नाश्ता करू जाऊया. इकडे तुमका जेवण बिवण सगळा भेटतला. काय काय भेटलं तर तुमका आता ते
रेस्टॉरंटमध्ये जाऊन सांगते. हा. तिकडे डॉर्मेटरीचं शूट घेऊचं आपल्या. इकडे ना डॉर्मेटरी रूम असा, म्हणजे ग्रुपने तुम्ही एकत्र राहू शकतास. आणि किती रूम असा तो एक्झिक्युटिव्ह रूम असा एक, आणि बाकीचे बाकीचे सगळे प्रीमियम डिलक्स रूम असतात इकडे वरती. आणि इकडे हॉल असा, AC हॉल. इकडे तुम्ही लग्न, साखरपुडो, जो काय इव्हेंट करू तो तुम्ही इकडे करू शकतास. किती माणसांची कॅपॅसिटी आहे? 200-300 पर्यंत आहे. आता 700 लोकांचं झालं लग्न होता. ओके. 200, 300, 400, 500 आरामात. ओके. त्याच्याबद्दलची माहिती तुमका नंबरवरती दिलेला ना, त्याच्यावरनं तुम्ही घेऊ शकता सगळी माहिती. बाकी इकडे काय मध्ये येतं रे काळ्या मांजरासारखं आडवं. आणि इकडे बघा चिपी विमानतळ समोर. चिपी विमानतळ. मस्त. तर मंडळी आपला नाश्ता इलेला असा. काका नाश्ता कोणी बनवला? तुम्ही? कालचं सगळे मेनू भारी होते, काकांनी काल बनवलेले होते. घावणे आणि काळ्या वाटाण्याची. काल जशी तू सांगितलेली तशीच. येस. काकाने लगेच मनावर घेतलं आणि आज आमचा नाश्ता बनवून दिलेला आहे. थँक्यू. बघूया आता टेस्ट करू ना. चला टाटा. ए मित्रा, मंडळीनं खरा नाश्ता झालो. इकडे काय काय सगळं जेवण भेटतं ना, म्हणजे पंजाबी, इंडियन, साऊथ इंडियन, चायनीज सगळं इकडे भेटतं तुमका. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही हा. बिंदास इकडे तुम्ही एकांतासाठी बिंदास येऊ शकता. खूप मजा येते तुमका. कसला टेन्शन नाही, काय नाही, किलबिलाट नाही कसलो, म्हणजे कंटाळू नाही अजिबात. मस्त असा लकी दादा. आणि चल होय ह्याचा अजून काहीतरी चालूच आहे. आम्ही घरात जाऊ झाला आमचा, तरी पण झूम करताय ना, नको असं या साईडला. तू घेऊन ना आपटू नको रे पाण्यातच टाक. ए अरे व्हिडिओ घे ना. हाय पटकन आहे माझं व्हिडिओ. अरे ते मला ह्याचे DOP हा तो. वरतून ये बोलतोय तरी पण तास ऐकणारच नाही ते कसं काय काय. अरे वरतून ये. पण मी हय येऊन ढकलतले हा होय. आता शिकव पुढचं पुढे. एवढा खयचो व्ह्यू लायता. हे म्हणतो एवढा लांब घेता माझी रील चालू आहे. हे पण एवढा लांब घेऊ का तुका? नाही रे, प्रमोशनचं इंट्रो रे. हे पण एवढा लांब तुका जाऊ का या? तो काय करता माका माहित नाही बेंच. अरे पण हाई राहू ना, आहे ना. तो सांगता मागे जा. चल आम्ही घेते कट करतो. माईक चालू आहे ना. अरे मी ढकलतोय ना, तू कशा प्लॅन करतो? काय नको तू काय अरे तुझा डायलॉग विचार. डायलॉग नाही, मी डायलॉग विचारते. स्विमिंग पूल मस्त आहे. संध्याकाळी नाव आहे. कसं आम्ही गरम ना. जा बघून ये जा म्हणजे. चालू खाई गेला. होय केल्यावर पुढे बघ आहे कसं तो प्रॉपर येऊ. हे पण रिअल वाटा का या? डुप्लिकेट वाटला तर मग तो परत भिजलेलो असतो लो. होय येतलाय मरे. होय येतलो. मी दाखवते नीट. असं बघित काय विचार की अरे दादा स्विमिंग पूल किती खोल असतो रे. हा ढकल आणि मग बोल. जा बघून ये. बघ किती असं बघ. आज असं ह्याच्यात कर जरा, असं रिअल मध्ये. हा बैल दमतली रे. रोलिंग करू काय? हा कर. ऍक्शन. भारी अरे. बुडान काय रे? बुडान बघून बघ बुडला. कट. काय हो बुडान काय म्हणजे? तर मंडळींनो, या प्रॉपर्टीचे ओनर इलेले असतात. नमस्कार काका. ओके.
सचिन आंबेडकर ना सर? येस सर. चांगली वाटली तुमची प्रॉपर्टी खूप. मजा आता ही आता पर्यटक आपल्या दृष्टिकोनातून केलेला मोठा आहे, असं ग्रँड असं नॅनो ग्रँड बनवलेलं असं. आणि सगळं मीन्स एम्युनिटीज सगळे ठेवलेले आहेत. मीन्स रूम्स आहेत, कॉटेज असतात, प्रत्येकाची कॅटेगरी वेगळी आहे. रेस्टॉरंट आहे, स्विमिंग पूल आहे. तुम्ही एन्जॉय करूसाठी ठेवलेलं आहे. अच्छा. आणि नाव ठेवण्यामध्ये काय म्हणजे? नाव ठेवण्यामागे माझ्या वडिलांचं नाव मीन्स नाना म्हणतात त्यांचं, आणि आई नानी म्हणतात. पण दोन्ही कॉम्बिनेशन करून तर नॅनो ग्रँड हॉलिडे रिसॉर्ट या नावाने केलं. त्यांच्या पप्पांचं एक या इच्छा होती की आपण काहीतरी बनवू असं गार्डन मध्ये. थँक्यू. मस्त, खूप मोठा असा आणि मजा पण येते. एकांतात एक वेळ घालवायचा असत तर बेस्ट ऑप्शन असा आहे. नॅचरल असा पुरा. त्याच्यामध्ये खास काय नाही, म्हणजे पोल्युशन नाही, साऊंड पोल्युशन नाही, एअर पोल्युशन काहीच नाही. एकदम शांत नेचरमध्ये तुम्ही येता, सगळे फिलिंग्स घेऊ शकता नेचरमध्ये. मस्त, पक्ष्यांची आवाज प्रत्येकाचं असं. मजा येईल. फक्त वेळ जास्त होतो. वेळ आमच्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आज लवकर निघायचा होता आमका. परवाच्या दिवशी संध्याकाळी होळी असा, त्याच्यामुळे घरात पोचायचा. मुंबई पोचा. तर मंडळींनो, आता आपण पोचलो घरात. कमेंट करून सांगा की ही जागा कशी वाटली. अशा नवीन नवीन जागा मी तुमका दाखवतच राहतले. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. चला.